इंजिनिअरिंग सारखे आपले करिअर ओरिएंटेड फील्ड निवडताना विद्यार्थी एआय आणि डेटा सायन्स सारखे ब्रांचेस निवडतात आणि मग त्यानंतर त्यांना थोड्या दिवसानंतर प्रश्न पडतो की माझं यामध्ये करिअर स्ट्रॉंग होईल का. ह्याला थोडंसं मी अनालॉजीच्या स्वरूपात सांगतो. आता आमचे हे महेश कॅमेरामन साहेब आहेत, त्यांनी जर उद्यापासून म्हणलं की मी फक्त लग्न कार्याचे व्हिडिओ काढणार, बाकी कशाचे काढणार नाही, तर त्या नॉलेजचा काय फायदा. ते आता माझे व्हिडिओ काढतायत, कदाचित अजून दुसऱ्या कुठल्या तरी इन्स्टिट्यूटचे व्हिडिओ काढू शकतात, पण त्यांना स्कोप भरपूर असताना ते स्वतःहून कमी का करतायत. हालाकी त्यांनी अजून ते शिकलेलं नाही आहे. शिकलेलं नसताना सुद्धा आपण स्वतःच्या मर्यादा किंवा आपले एक स्कोप कमी करून घेतोय. हे करणं म्हणजे एआय आणि डेटा सायन्समध्ये इंजिनिअरिंग करणं. मग याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या फील्डमध्ये जॉब मिळणार नाही का, मिळेल, पण सर्व्हिस सेक्टरमध्ये मिळेल. त्याच्या उलट समजा तुम्ही CS IT ह्याच्यामध्ये शिकलात तर तुम्हाला कोर नॉलेज मिळणार आहे, त्यासोबत एआयचं सुद्धा नॉलेज मिळणार आहे. किंवा एखादा तुम्ही 6 महिन्याचा कोर्स केला एआयचा तरी तो सफिशियंट आहे एआय मध्ये जॉब करण्यासाठी. पण एआय करून पुढचे 30 वर्ष आपण त्यावर जॉब करू शकतो का, याचा विचार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नक्की करावा.